तर अशोक चव्हाण हे भ्रष्टाचारी आहेत आणि म्हणूनच त्यांना मुख्यमंत्रीपद गमवावं लागलं होतं। हा घणाघाती आरोप राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केला। एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर आम्ही जर खोलात शिरलो तर तुम्हाला कठीण जाईल असा इशाराही अजित पवारांनी दिलाय। आणि याला निमित्त ठरलंय नांदेडमधील नगरपंचायत निवडणुकीचं। काहीही असलं तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये सध्या चांगलीच जुंपली आहे, एवढं मात्र खरं। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा घोटाळ्याचा पक्ष आहे। तुम्हाला काँग्रेसवाल्यांना लाज वाटायला पाहिजे। आदर्शाचा घोटाळा केला म्हणून या नांदेडच्या सुपुत्राला मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं। अशोकराव चव्हाण यांनी का मुख्यमंत्रीपद सोडलं हे तर जनतेला येऊन सांगावं। काही खोटं नाटं सांगतात, आरोप करतात। त्यांनी चुकीच्या पद्धतीनं स्वतःच्या मेवणीला आणखी नातेवाईकांना फ्लॅट दिले। तिथं मुख्यमंत्री म्हणून बसायला पाहिजे होतं, ते तर बाजूलाच राहिलं। नको त्या गोष्टी केल्या आणि त्यांना ते महत्वाचं पद सोडावं लागलं। उलट हे आमच्यावर टीका करतात। अशोकराव चव्हाण आपल्याला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये पहिल्यांदा राज्यमंत्री म्हणून कुणी घेतलं? या देशाचे नेते शरदराव पवार मुख्यमंत्री असताना तुम्ही त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये गेला। त्यावेळी शरदराव पवारांनी त्या ठिकाणी मुख्यमंत्री आणि राज्यपाल बसले होते। साहेबांनी तुमचं नाव दिलं म्हणून तुम्ही शपथ घेतली, म्हणून तुम्ही महाराष्ट्राचे राज्यमंत्री झाला आणि तुम्ही राष्ट्रवादी बद्दल बोलाव। याबद्दल जे काचेच्या घरामध्ये राहतात त्यांनी दुसऱ्यावर दगड मारायचा प्रयत्न करू नये। आम्ही दगड मारला तर सगळं घर कोलमडून पडेल त्यांचं, त्याची जाणीव त्यांनी त्या ठिकाणी ठेवावी।